उचल निखिल, काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं. निखिल फोन उचल. आता तुला जे सांगणार आहे ते खूप भयंकर आहे. मला तुझ्या मदतीची गरज आहे. फोन उचल निखिल. निखिल फोन उचल. निखिल फोन उचल. कोणीतरी गोळी झाडली. कोण आहे तिकडे? तारा इकडे ये, नाही तर परत कोणीतरी गोळी मारली. इकडे ये. काका, काका, कोणीतरी माझ्यावर हल्ला करत होतं आणि ती गोळी तुम्ही अंगावर घेतली. चल चल आपण इथून निघूया. काका पण खूप रक्त येत आहे. काहीतरी करायला हवं. अगं तारा निघूया लवकर. चल 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 आपण निघूया लवकर. काका काका हॉस्पिटल मध्ये देते. नको नको आता हॉस्पिटल मध्ये नको. मग तिकडे गेलो तो पोलीस केस होईल. सरळ घरी जाऊया आपण. चल लवकर. बरं झालं तुम्हाला ओढणी बांधली. मगाशी लई रक्त वाहत होतं. आता निदान थोडस तरी थांबलंय. होय ग. या या पण आता चालवत नाही. हो मी रिक्षा बघते. अगं रिक्षा बघ. अरे देवा, हे काय आता? चला चला आपण इथनं निघून जाऊया. तू 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 नको काळजी करूस. असतात अशा रस्त्यावरती. घाबरू नकोस. हा मी आहे. आम्हाला पण लागले. फोडणी तर दिली. आता आम्हाला काय देणार? चिकनी चमेली, 4 थेंब टाकतो ना अशी तुझ्यावर. तू घाबरू नकोस. मी आहे. बहरशील. चला इथनं. ही माणसं चांगली नाहीत. चला. घाबरू नकोस. मी आहे इकडे. लाजा वाटत नाही काय तुम्हाला? अरे तुमचा बाप आणि बहीण जर रस्त्यावरती अशीच संकटात सापडली, असेच वागाल काय रे तुम्ही त्यांच्याशी? काय समजतो? काका काका सोडा, तुम्हाला लागलंय. काका काका हो, तुम्हाला लागलाय. सोडा, आपण इथं जाऊ. काका काका लागलाय तुम्हाला. गेले ते. शांत व्हा तुम्ही. तुम्हाला दुखतंय. शांत व्हा. गेली ते. चला चला निघूया. घाबरू नकोस. मी आहे. चल. सावकाश सावकाश. मला कळतंय खूप दुखतंय. रिक्षा रिक्षा बघ. मला हो चालवू बघते नकोस. बघते. रिक्षा बघते मी तुमच्यासाठी. या. अरे रिक्षा. सावकाश. रिक्षा बघते मी तुमच्यासाठी. बघ बघ रिक्षा.
रिक्षा रिक्षा आली रिक्षा आली दादा 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 थांबा 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 या 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 काका सावकाश 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 या काका बसा काका मी काय म्हणते आपण हॉस्पिटलला जाऊया पटकन इलाज होईल प्लीज ऐका माझं नको नको तारा हॉस्पिटलला देऊ नकोस माझं ऐक अगं तिकडे गेलो तर पोलीस केस होईल आणि मग सगळे त्रासदायक ठरेल खास करून आपल्या घरण्याची आबरू जाईल तुला कळत नाही नको हवं तर डॉक्टरांना घरी बोलव नाही सण होत घरी बोलव त्यांना लवकर ठीक आहे घरी जाऊया आपण घरी जाऊया दादा यशोधरा पॅलेस सहकार नगर चला पटकन चला अगं श्रावणी हा श्रेयस मणी बरोबर आराध्याला शोधायला गेलाय मला खूप काळजी वाटते हे बघ तू काळजी करू नको मी काय म्हणते तू स्वतः जाऊन त्यांना शोध ना बरोबर मी आलोच श्रेयस सापडली का आराध्या कुठे नाही मी आणि मणीने तिला सगळीकडे शोधलं ती कुठेच सापडली नाही आम्ही पाण्यावर पण गेलो होतो पण ती तिकडे पण नाहीये मी तिच्यावर हसायला नको अक्षय तिला काही झालं तर नसेल ना हे बघ जे झालं ते झालं तू जास्त विचार करू नकोस पण ती माझ्यासाठीच तयार होऊन आली होती ना आणि मीच तिच्यावर हसलो मी राग धरला ना तिच्यावर मम्माच्या बाबतीत तिने जे काही केलं त्यामुळे माझी कट्टी आहे तिच्याशी पण म्हणून तिने घर सोडून जावं असं तर मला वाटत नव्हतं ती तर कुठे गेली असेल अक्षय काय झालं असेल तिला मला खूप काळजी वाटते तिला काही झालं तर नसेल ना श्रेयस तू रडू नकोस ओके तिला काहीच होणार नाही तू शांत हो सापडेल ती आपण कुणाला तरी सांगूया ना तिला शोधायला शांत हो. काय नाही होणार हे बघ आराध्याचा फोन आहे मग उचल लवकर हो हो आराध्या कुठेस तू मी दयानंद काकांना घेऊन घरी येते तुम्ही पटकन डॉक्टरांना घरी बोलवून ठेवा प्लीज काय कशासाठी हॅलो हॅलो आराध्या काय झालं अक्षय काय झालंय अगं फोन कट केला तिने दयानंद काकांना घेऊन येते डॉक्टरांना बोलून ठेवा असं म्हणाली म्हणजे तिला काही झालंय का तुला डॉक्टरांना बोल हो हो लवकर बोला शांत मी लावतो. हा तू बोला लवकर हा ए बाबा ए हळू चालव दादा रिक्षा जरा हळू चालवा यांना खूप त्रास होतोय काका खूप दुखतंय ना हो काका हो तुम्ही का बरं अंगावर गोळी झेललीत एवढं का केलं तुम्ही माझ्यासाठी केवढं लागलंय हो तुम्हाला काय सांगू तुला आता मी अगं तुम्हाला मुलीसारखी आहेस ग आणि त्यात आपल्या घरची सून तू अगं तुझ्यावर कोणी हल्ला करतोय ते मला दिसल्यानंतर मी मध्ये पडणार नाही का हळू रे हळू 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 दुखतोय पण तारा आज तुझा उपवास होता आणि त्यात तू पूजा अर्धवट सोडून निघून गेलीस नाही कोणालाच नाही आवडलं ते खास करून आईंना खूप लागलंय ते अगं पण कोणालाच काही वाटू नये तुझ्याबद्दल शेवटी मीच घराबाहेर पडलो तुला शोधायला तशी तू सापडलीच लवकर पण त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की तुझ्यावर कोणीतरी गोळी झाडतंय आणि नंतर मग मी कधी झेप घेतली आणि मग कधी काय तुला वाटलं मग सगळं अपघात केलं का काका दुखते रे दुखते हो थोडस सहन करा आपलं घर येईलच हो मला कळतंय खूप दुखतंय तुम्हाला दादा हो चला की लवकर खूप त्रास होतोय त्यांना काका घरी येईल आपलं लवकरच काय झाले काय नाही परमेश्वरालाच माहित तिचा फोन पण लागत नाहीये हो ना काही पत्ताच नाही यांचा आजी तू काळजी करू नकोस अगं तुझीच तब्येत खराब होईल आपण आराध्याने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांना बोलवलंय ना बघूया काय होतं ते हो आजी तुम्ही शांत व्हा काकांच्या हाताला लागलं अगो बाई याला काय झालं या सावकाश या हे काय लागलं आता शांत व्हा तुम्ही आता हे बोलण्याची वेळ नाहीये आपण आधी डॉक्टरांना दाखवूया का त्यांना आधी त्यांच्या रूम मध्ये घेऊन जाऊया मला तिथे त्यांचा चेकअप करायचा आहे
चला लवकर जाऊया. चला या आजी, तुम्ही आणि श्रेयस इथेच थांबा, पण आम्ही बघतो काय ते. तुम्ही आलेच. मला पण जायचं होतं बघायला. असं सावकाश. सांभाळ. सावकाश सावकाश. खाली बघ, खाली. हात सांभाळ, हात सांभाळ. सावकाश सावकाश. डॉक्टर जरा बघा ना. डॉक्टर, त्यांना काही होणार तर नाही ना? शांत शांत, मी बघतोय त्यांना. डॉक्टर, यांना गोळी चाटून गेली. काय? म्हणजे अगं काय बोलतेस तू? माझी मैत्रीण स्वानंदी, मी तिला मदत करत होते. नेमकं त्याच वेळी कोणीतरी आम्हाला मारायचा प्रयत्न केला. दयानंद काका जर आज आले नसते ना, तर कदाचित ती गोळी आज मला लागली असती. काय सांगतेस काय तू? अगं पण एक कुठे झालं, कसं झालं? एक मिनिट प्लीज, तुम्ही जरा बाहेर जाऊन बोलता का? मला डिस्टर्ब नका करू. एक तर त्यांचं रक्त खूप गेलेलं आहे, मला त्यांना चेक करायचं आहे. प्लीज तुम्ही बाहेर जाऊन बोला. वी आर सॉरी. आत्या करा. चल श्रावणी, आत्याच. आराध्या, खरं खरं सांग, तिथे काय झालं ते? आराध्या, काय झालं सांग ग. सांगते आजी. तुम्ही सगळे मला माझ्या कपड्यांवरून, माझ्या मेकअपवरून हसला होतात ना. मला खूप वाईट वाटलं होतं. मी हताश होऊन घराबाहेर पडले. काय करावं, कुठे जावं काहीच सुचत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. मी अशीच इकडे तिकडे भिरभिरत फिरत होते. तेवढ्यात माझी मैत्रीण स्वानंदी मला तिकडेच भेटली. तिने बिचारीने मला आधार दिला, माझी समजूत घातली, मला सांभाळून घेतलं. मी सावरले होते. मी तिला म्हटलं की मी जाते आता माझ्या घरी. पण मग निघताना मला कळलं की ती बिचारी स्वतः एका खूप मोठ्या संकटात अडकलीये. साहजिक आहे, तिने जर मला एवढी मदत केली तर मी पण तिला करायलाच हवी ना. मग या सगळ्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी आम्ही इकडे तिकडे धडपड करत होतो, धावपळ करत होतो. अचानक तिच्या विरोधात असलेल्या माणसांनी माझ्यावर गोळी झाडली. ऐन वेळी कसं माहिती नाही, पण दयानंद काका मध्ये आले आणि त्यांनी ती गोळी स्वतःच्या अंगावर घेतली. नशीब चांगलं की ती गोळी त्यांना चाटून गेली, नाहीतर काय झालं असतं मला माहिती नाही. अर्थात तो मारणारा माणूस तिथून पळून गेला. मी काकांना जेमतेम सावरलं. मी त्यांना म्हटलं की चला आपण हॉस्पिटलला जाऊ, लगेच इलाज होईल. पण त्यांनी काही ऐकलं नाही. ते म्हणले की घरी चल आणि घरीच डॉक्टरांना बोलव.
म्हणून मी घरी फोन करून कळवलं की डॉक्टरांना बोलवून घ्या. हो ग पोरी, प्रसंगावधान राखलंस हो तू. त्यांनी जसा तुझा जीव वाचवला तसा तू सुद्धा त्यांचा जीव वाचवलाच म्हणायचं. बघितलंस? आणि तू त्यांना नाही नाही ते बोलत होतीस. तेच ना, तुला वाचवायला दयानंद काकांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. याचा अर्थ कळतोय का तुला? डॉक्टर, यांची तब्येत कशी आहे? त्यांना नशीब गोळी चाटून गेली आहे, पण रक्त खूप गेल्यामुळे त्यांना विकनेस आलाय, तर त्यांची काळजी घ्यावी लागेल. आणि बरं झालं अक्षय सर तुम्ही आधीच फोन केला होता. अजून 5 मिनिटं उशीर झाला असता तर कठीण झालं असतं. ठीक आहे, बरं मी येतो. आणि काही अर्जन्सी असेल तर मला नक्की कॉल करा. ओके डॉक्टर, चला तुम्हाला सोडतो. काय आराध्या, तू पण जाऊन तुझ्या खोलीत आराम कर जा. तसा पण दिवसभराचा उपवास झालाय आणि आता आज हे सगळं घडलंय. जा आराम कर, आपण नंतर बोलू. हा हो आजी. आई, मीही जरा त्यांच्याजवळ बसते. हां, तू तर एकदम जोकर सारखे दिसते. आपल्या घरामध्ये सर्कस आहे का? आजी मी ठीक आहे, नका काळजी करू. ते तुझा उपवास होता ना, आणि तू दमली पण असशील ना, म्हणून तुझ्यासाठी खायला आणलंय थोडं. नको, मला भूक नाहीये. म्हणजे खरंच भूक नाहीये तर माझ्या हातून खायचं नाही म्हणून भूक नाहीये. सॉरी, मी खूप हर्ट केलं ना तुला. तू रडू नको ना, नाहीतर मला पण रडू येईल. मला खरंच माहित नाही मी कधी कधी असं विचित्र का वागतो ते, पण तू छान दिसत होतीस त्या कपड्यांमध्ये. नाही, मला माहितीये मी छान नव्हते दिसत, पण तरी तू माझ्यासाठी तयार झाली होतीस ना, आणि मीच तुझ्यावरती हसलो. सॉरी. वाटलं ना वाईट? माझ्यावर हसलास म्हणून खरंच वाईट वाटलं ना? खूप वाईट वाटलं. आता कुठे माझा जीव शांत झालाय ऐकून. मी हसलो पण आणि खूप वाईट पण वागलो ना. प्रसाद पण नाही घेतला.
खूप वाईट वाटलं मला. मला आता असं वाटतंय मी तुझ्याची जी कट्टी घेतली होती ना ती मी आता कॅन्सल करून टाकतो आणि तुझ्याशी बट्टी करतो. बट्टी.